नाशिकच्या सिंहस्थच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीत साधू संतांना स्थान नसणे ही अतिशय खेदजनक बाब आहे। या समितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर साधू संतांनाही स्थान देण्यात यावे अशी आमची मागणी असून या संबंधित शासन स्तरावर बोलणी करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय सनातन परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी दिली। अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे 10 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर अश्वमेध राष्ट्रनिर्माण महायज्ञ 1008 कुंडीय संपन्न होणार आहे। याची माहिती देण्यासाठी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर रोडवरील बेजे येथील आश्रमात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की अश्वगतीने राष्ट्र निर्माण सुरू व्हावे तसेच सर्व भारतीय सनातन धर्मासोबत जोडले जावे या उद्देशाने अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे अखिल पंचायती आखाडा श्री निरंजनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी यांच्या अध्यक्षतेखाली अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ होणार आहे। हा महायज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी होणार असून यात सनातन धर्मातील सर्व जाती धर्माचे हजारो भाविक आहुती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अखिल भारतीय सनातन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितले, महायज्ञात गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे तसेच सनातन आयोगाची स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे। महायज्ञात श्रीराम कथा, श्रीमद भागवत कथा तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। महायज्ञात 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमान चालीसा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे। पत्रकार परिषदेचा उद्देश होता जी भारतीय सनातन परिषद आहे या आदरणीय रवींद्र महाराजांनी स्थापन केली। तर हिचा उद्देश आहे की सनातन धर्माच्या नावाखाली किंवा हिंदू धर्माच्या नावाखाली असं आपण म्हणू वेगवेगळ्या प्रकारचे समाजाला फसवलं जातं, अंधश्रद्धा शिकवली जाते। मला असं वाटतं समाज वेगवेगळ्या पद्धतीने विरघळला गेलेला आहे। तो विरघळलेला समाज एकांत्र आणण्यासाठी समाजाचं संघटन करण्यासाठी प्रत्येक जीवाला एक सन्मान मिळाला पाहिजे, प्रत्येक मुलामुलींना शिक्षण भेटलं पाहिजे, मुक्या प्राण्यांची रक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक माझा भारतीय आनंदी राहिला पाहिजे, सुखी राहिला पाहिजे। या सनातन परिषदेचा उद्देशच आहे। अश्वमेध यज्ञाबद्दल थोडी माहिती अश्वमेध यज्ञाबद्दल मी एवढीच माहिती देईल की अश्वमेध यज्ञ जगाच्या कल्याणासाठी आहे। तिथे भगवान परमात्माचं चिंतन केलं जाईल आणि जगाच्या विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाईल। बाकी काय मी आखाड्याशी वरिष्ठांशी बोलणार आहे आणि त्या कमिटीमध्ये एक साधू असणं फार गरजेचं आहे, कारण की साधूंना जे कुंभामध्ये ज्या सुख सुविधा लागणार आहेत, व्यवस्था लागणार आहेत, साधूचे जे काही प्रश्न असतात, साधू संतांचे महंतांचे जे महात्मे जगाच्या कल्याणासाठी साधना करत असतात, तर त्या महात्म्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मी आखाड्यांशी बोलणार आहे आणि वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहे की एक साधू संत मध्ये असले पाहिजे। अश्वमेध यज्ञासाठी नाशिककरांना येण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी आवाहन करेल की माझ्या सर्व नाशिककरांना महाराष्ट्रामधून जेवढेही आध्यात्मिक सगळे महापुरुष माझ्या माया बहिणी आहेत सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचं आहे आणि येण्यासाठी निश्चितच पुरुषोत्तम महाराजांकडे त्याचं नियोजन आहे, त्याचं सगळं नियोजन ते करतील आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की आपण सगळ्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाला ब्रह्ममय सोहळ्याला सगळ्यांनी यायला पाहिजे। यज्ञ ठेवलेला आहे कारण की ज्यावेळेस आपण भगवान परमात्माचं चिंतन करत असतात की त्याच्या परंपरा आहेत नामचिंतनाच्या, त्याच्यामध्ये काही यज्ञ वगैरे ठेवलेले आहेत। तिथे बरेच साधू संत महापुरुष तिथे येणार आहेत आणि तो यज्ञ जगाच्या कल्याणासाठी तो ठेवलेला आहे। त्या यज्ञाच्या माध्यमातून प्रत्येक भारतातून प्रत्येक राष्ट्रातून तिथे येतील आणि आपापलं जसं महाराष्ट्रातून मी तिथे जाणार आहे आणि मला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं, माझ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, ते मला रोज कशाचं दर्शन होत आहे, मला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे,
ते मी तिथे बोलणार आहे. तसं प्रत्येक राज्यातून येऊन तिथे आपल्या सनातन परिषदेच्या माध्यमातून तिथे प्रत्येकाचे विचार महात्म्यांचे तिथं मांडणार आहेत. आणि मला असं वाटतं ती खूप मोठी चांगली परिषद आहे, म्हणजे विचाराच्या देवाणघेवाणाची, आणि तो अतिशय आध्यात्मिक कार्यक्रम आहे. मलाही त्याची पत्रिका आहे. मला असं वाटतं त्याची बघा, एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. आपण त्याचा एकच अर्थ घेतला पाहिजे की ते आपल्याला योग्य वाटेल. मला असं वाटतं की विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या शांतीसाठी, विश्वाच्या भल्यासाठी, बरोबर आहे, ती प्रार्थना ईश्वराला केली जाते. आणि म्हणून ते यज्ञ ठेवलेला आहे. आपण सगळे आले तर खूप छान वाटेल. जय प्रगती हो, उन्नती हो. आज जे सगळं प्रदूषण चाललेलं आहे, कुठंतरी प्रत्येक माणसाला चांगली सत्सद्विवेक बुद्धी मिळो, बरोबर आहे, वृक्षाबद्दल प्रेम राहो, पशुपक्ष्यांबद्दल प्रेम राहो, प्रत्येकाला एज्युकेशन मिळो, भारतीय नारी धर्माचा सन्मान हो, साधू संतांचा सन्मान हो, महापुरुषांचा सन्मान हो, प्रत्येकाला पोटभर अन्न मिळो, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहो आणि विश्व शांती प्राप्त हो, याच्यासाठी येतो. जैसा कि आज हमारी ये जो प्रेस वार्ता हुई है, परम पूज्य गुरुदेव महामंडलेश्वर जी को महाराष्ट्र का प्रभारी अखिल भारतीय सनातन परिषद का बनाया गया है। साथ ही महाराज के सानिध्य में हम लोग अश्वमेध यज्ञ का आयोजन करने जा रहे हैं, जिसमें पूरे महाराष्ट्र का युवा सब लोग जुड़ेंगे। और इस यज्ञ का उद्देश्य है कि राष्ट्र निर्माण हो और सबको सनातन से जोड़ा जा सके। और हम लोग सनातन परिषद की स्थापना सनातन धर्म के प्रचार प्रसार के लिए की गई है। परम पूज्य गुरुदेव श्री महंत रविंद्रपुरी जी, जो अखाड़ा परिषद के अध्यक्ष हैं और निरंजनी अखाड़े के सचिव हैं, उनके द्वारा ये संस्था बनाई गई और बिना जाति पाति के भेदभाव के हम लोग कार्य कर रहे हैं। इसका जो आयोजन करा जा रहा है 10 फरवरी से 19 फरवरी तक रामलीला मैदान में होगा। और जैसा कि जानते हैं, भव्य श्री राम जी का मंदिर बनने 22 तारीख को जा रहा है, उसको समर्पित होगा देश को। उसी के उपलक्ष्य में इस यज्ञ का निर्माण है और इस यज्ञ का निर्माण राष्ट्र निर्माण के लिए किया जाएगा। और पूरे देश से सभी लोगों को, सनातनियों को आह्वान किया जा रहा है इस यज्ञ में आए, देश के राष्ट्र निर्माण के लिए आहुति दें। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, त्र्यंबकेश्वर.